स्वातंत्र्यानंतर 78 वर्ष उलटूनही अक्कलकुवा तालुक्यातील गुजरात सीमेवरील मोरही या महसुली गावात अजूनही रस्ता झालेलाच नाही। आजही गावकरी डोक्यावर ओझे वाहत चालत आहे। त्यामुळे कसलं स्वातंत्र्य, आमच्या नशिबात केवळ पायपीटच आली अशी नागरिकांची व्यथा आहे। विकासापासून वंचित गाव वडफळी ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील मोरही गावात 4थी पर्यंतची जीपशाळा आणि अंगणवाडी वगळता अन्य कोणतीही सुविधा नाही। गावकऱ्यांनी शासनाकडे वारंवार मागण्या करूनही अजून रस्ता मंजूर झालेला नाही। खेमसिंग वसावे, हुपसिंग वसावे, कांड्या वसावे, भिका तडवी, खुमानसिंग वसावे, सुरेश तडवी, फुरता वसावे, बोंडा वसावे, वनसिंग वसावे, दिनेश वसावे, रमण वसावे, भरत तडवी यांनी रस्ता लवकर मंजूर करून गावाला विकासाच्या प्रवाहात आणण्याची मागणी केली आहे। 16 किलोमीटरचा फेरा अनिवार्य। मोरही हे गाव मुलगी डेडियापाडा राज्य महामार्गापासून अवघ्या 6 किलोमीटर अंतरावर आहे। रस्ता नसल्याने नागरिकांना बगदा, मोवान, वडफळी मार्गे 14 किलोमीटरचा किंवा उन्हाखांब बेहनी मार्गे तब्बल 16 किलोमीटरचा फेरा मारावा लागतो। बाजारपेठेपर्यंत 300 रुपयांचा खर्च। बाजारासाठी मोरहीकरांना गुजरातमधील डेडियापाडा किंवा मुलगी गाठावे लागते। जाणे येणे मिळून 300 रुपये वाहतूक खर्च नागरिकांवर अतिरिक्त ओझे ठरत आहे। विद्यार्थी व रुग्णांना मोठा धोका। गावातील जीपशाळा देवगंगा नदीच्या काठावर आहे। नदीला लागूनच उपनदी वाहते, त्यामुळे पावसाळ्यात विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून शाळेत जावे लागते। रुग्णांना वेळेत उपचारासाठी पोहोचवणे ही नातेवाईकांसाठी मोठी कसरत ठरत आहे। गावकऱ्यांचा प्रश्न एकच, स्वातंत्र्यानंतर इतके वर्ष उलटून गेले तरीही मोरही गावापर्यंत रस्ताच का पोहोचला नाही, असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे। प्रतिनिधी प्रवीण चव्हाण, माझा महाराष्ट्र न्यूज, नंदुरबार।